नमस्कार, सीमाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तुमच्या, माझ्या सर्वांच्याच आवडीचं पिठलं म्हणजेच झुणका भाकरी. ऐकूनच तोंडाला पाणी आलं ना? तर हा झुणका तुम्ही कशाबरोबरही, भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा, अप्रतिम लागतो. तर मग चला बनवूया. तर आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडली ना की आपण जिरं टाकणार आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आता ते तडतडायला लागलंय. हे असं तडतडायला लागलं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे मी. कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत. आता हा आपला कांदा परतून होतोय ना, तोपर्यंत आपण ह्याच्यात टाकायला मिरचीचा ठेचा करणार आहोत. तर तो ठेचा कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते. तर आता ठेच्यासाठी ना मी अशा हिरव्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखट कसं आवडीप्रमाणे घ्या. आणि अशा एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर त्या आता आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. तुमच्याकडे खलबत्ता नाही काही हरकत नाही, तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता. पण खलबत्त्यामध्ये ठेचल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान बनते. तर आपण आता पिठलं बनवत आहोत म्हणजे झुणका. तर झुणक्यासाठी लागणारं मेन म्हणजे बेसन पीठ, चण्याचं पीठ. हे माझं घरीच दळलेलं आहे. आणि हे ना मी 2 माणसांसाठी बनवते म्हणून मी हा 4 चमचे पीठ घेतलेला आहे. तुम्ही जर जास्त माणसांसाठी बनवणार असाल तर ह्याच्या डबल घ्या. आणि आता हे 4 चमचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये मी पाणी ओतून ह्याच्याशी पातळ पेस्ट करणार आहे. काय होतं कधी कधी पीठ आहे ना, आपण डायरेक्ट फोडणीत टाकलं ना तर त्याच्या गुठळ्या बनतात आणि ते पिठलं खायला छान नाही लागत. तुम्ही ह्या ट्रिकने बनवून पहा, तुमचं पिठलं चुकणार नाही, एकदम परफेक्ट बनेल. तर हे का तर आता आपण आहे ना, कांदा भाजलाय. खलबत्त्यात केलेले आपण मिरची आणि लसूणचा ठेचा टाकणार आहोत. मी थोडा जाडसरच ठेवलाय. तर आता हा ठेचा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा तर आपला भाजला गेलाय आणि मिरची लसूण जरा चांगलं परतून घ्यायचं. तर आपलं मिरची आणि लसूण चांगलं परतलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकते, पाव टीस्पून हळद टाकते. तेही चांगलं परतून घेते. आणि पाव टीस्पून आहे ना ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे, एकदम पाव टीस्पून. कारण दोन्ही मिरची आणि लाल तिखटचं कॉम्बिनेशन झुणक्याला टेस्ट खूप छान येते. फक्त मिरचीतलं केलं तुम्ही तरी चालेल, पण आमच्यात असं हे बघा, फक्त पाव टीस्पून मी लाल तिखट टाकलंय. असं मिक्स कॉम्बिनेशनचं केलं ना तर हा झुणका खूप टेस्टी लागतो आणि आमच्यात असा खूप आवडतो. तिखट करू आमच्या. आता हे पहा, आपलं सगळं हे करून झालेलं आहे परतून. तर मी जे पीठ तुम्हाला दाखवलं होतं ना पाणी टाकून भिजवलेलं, आता ते हळूहळू त्यात सोडायचं आहे. हे पहा असं, आणि असं पटकन हलवून घ्यायचंय, नाहीतर त्याच्या गुठळ्या बनणार. आणि नंतर आपल्याला साधं पाणी ओतायचंय त्याच्यामध्ये लगेच. आपण पाण्यात पीठ भिजवून
केल्यामुळे हे पहा एकही गुठळी झालेली नाहीये पिठल्यामध्ये. असं सरसरीत पिठलं झालेलं आहे. मी याच्यात अजून थोडं पाणी टाकणार आहे कारण ते शिजवायचं आहे आपल्याला, कारण आपण कच्चं पीठ टाकलंय ना, त्यामुळे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे मला तर ह्यात मी अजून हे पहिले 1 ग्लास पाणी ओतलं होतं, अजून अर्धा ग्लास ओतते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात. हे खडे मीठ टाकलेलं आहे मी. तर आता हे झाकण ठेवून देते, म्हणजे हे पीठ वाफेवर छान शिजेल. एक 5च मिनिटं लागेल. 5 मिनिटात पिठलं तयार होतं. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक 5 मिनिटं त्याला छान उकळी काढून घेते. तर हे पहा 5 मिनिटं झालेत आपण झाकण ठेवून. आता झाकण काढून पाहूया. बघा कशी उकळी आली आहे, छान बेसन शिजलं गेलंय. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर अशी भरपूर टाकायची, छान लागते झुणक्यामध्ये. तर हे पहा आपलं पिठलं तयार झालंय. पिठलं बोला, झुणका बोला, टेस्ट एकच नंबर लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.